आज पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. नागपंचमीची पूजा करायची आहे, पण कशी करावी, काय करावी? फोटो नाही आहे, मग काय करायचं? आपल्या आजी, आई, जुन्या बायका कशा करत होत्या? त्या भिंती सारवून, त्यावरती नागदेवता काढून त्याची पूजा करायच्या. किती छान वाटायचं ना तेव्हा? आता आपण तर सारू वगैरे शकत नाही, काही करू शकत नाही आहे, तर आपण काय करायचं? आपण एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे, पांढरा शुभ्र पेपर घ्यायचा आहे. त्यावरती 5 नागदेवता काढायच्या आहे, एक झाड काढायचं आहे, झाडावर जवळ एक वारूळ काढायचं आहे आणि त्या झाडाला एक झोका काढायचा आहे. त्यावरती मुलं खेळताना दाखवायची आहे. का? कारण की आज त्यांचाच आज नागदेवताचा मान आहे, तर 5 नागदेवता काढायच्या आहे. मी काढल्या 5 नागदेवता आणि त्यांना कलर पण करून घेतलेला आहे. आपण छान कलर करून घ्यायचा आहे, शृंगार करून घ्यायचा आहे त्यांचा आणि त्यांची नंतर पूजा करायची. देवघराजवळ ठेवून आपण यांची पूजा करायची आहे. तुम्ही पण अशी पूजा करू शकता, तुम्ही पण असं स्केच काढू शकता. फोटो नसेल तर घाबरायचं नाही आहे आणि आपण आपल्या हाताने काढल्यावर तर खूपच सुंदर दिसतं आणि वेगळीच प्रसन्नताही भेटते. मनाला वेगळाच आनंद भेटतो. तुम्ही असंच चित्र काढून घ्या आणि नक्की पूजा करा आणि कमेंटमध्ये कळवा. नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब